नागपुरात सध्या एक मोठा वाद सुरू आहे आणि त्या वादामध्ये दोन महत्त्वाचे नेते आहेत. त्या दोघांमध्ये ज्या पद्धतीचं एक आपण युद्ध असं आपण म्हणू शकतो. काँग्रेसचे शहराचे नवनियुक्त अध्यक्ष प्रफुल्ल गुडदे आणि भाजपचे अनुभवी नेते आणि अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यामध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दयाशंकर तिवारींनी तर एका विशिष्ट प्रकाराच्या व्हिडिओवर जो व्हिडिओ प्रफुल्ल गुडदे यांच्यावर चित्रित झाला होता त्याच्यावर आक्षेप नोंदत त्यांनी असं म्हटलं आहे की यांच्यावर त्यांनी जर 48 तासात माफी मागितली नाही तर आम्ही डिफेमेशनची केस टाकू. काय होता तो व्हिडिओ? त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं होतं की प्रफुल्ल गुडदे हे भाजप सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये असा हात केला होता की पैशांचं जे आपण असं म्हणतो ना, साधारणपणे असे आरोप काही नवीन नाही. कुठल्याही व्हिडिओवर किंवा कशा पद्धतीने काय घेतलं पण त्याची त्याला एक पद्धत असते की आपण ते कशा पद्धतीने, जसं आपण खोके हा शब्द ऐकलेला आहे. शिंदे ज्यावेळेस महायुतीमध्ये आले भाजपसोबत त्यावेळी प्रत्येक आमदाराला 50 खोके देण्यात आले. असा एक 50 खोके म्हणजे ते 50 खोके दिल्यानंतर ते नेते या महायुतीमध्ये जॉईन झाले. अशा पद्धतीचं एक त्यावेळी आरोप करण्यात आले होते विरोधी पक्षांकडून. पण ते बोलताना ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेरोगेटरी म्हणजे ज्याला म्हणतात की एक ऑब्जेक्शनेबल अशा पद्धतीचे जेस्चर्स म्हणजे अशा प्रकारच्या खुणा या असायला नको. या खुणा प्रफुल्ल गुडदेंच्या हावभावात दिसले असा आरोप दयाशंकर तिवारींनी करत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की असा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार हा भाजप कधीच खपवून घेत नाही आणि असं जर कुठे आढळला तर त्यावर लगेच ॲक्शन घेतली जाते. त्यांनी त्यांचं देखील स्वतःचं उदाहरण दिलं की हंसापुरीसारख्या भागामध्ये जिथे ते लहानाचे मोठे झाले तिथे सध्या तो रोड वायडनिंगचं काम सुरू आहे आणि ते स्वतः एका भाड्याच्या घरात राहतात आहे. म्हणजे एका भाजपसारख्या एका मोठ्या पक्षाचा जो आज सर्वात श्रीमंत मानला जातो त्या पक्षाचा नागपूरसारख्या म्हणजे नागपूर जी सेकंड कॅपिटल आहे त्या मोठ्या शहराचा अध्यक्ष हा स्वतः भाड्याच्या घरात राहतो. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की असा कुठलाही आरोप आणि अशा कुठल्याही प्रकारचे जेस्चर्स ज्यांनी समाज मनावर परिणाम होईल ते खपवून घेतले जाणार नाही. आता यामधलं एक भाग तर निश्चितपणे आहे की आरोप करावे पैशांचे, करप्शनचे, याचे आरोप निश्चितपणे तुम्ही करू शकता. हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. प्रॉब्लेम आहे जेस्चर्सचा. आपण जेस्चर्सचं CJPच्या आंदोलनाच्या वेळेला देखील प्रत्येकाने बघितलं की ज्या पद्धतीचे जेस्चर्स त्या लोकांनी तरुणांनी दाखवले, ज्या पद्धतीची भाषा ही त्या तरुण मुलींनी वापरली आणि याचं एक विश्लेषण म्हणा, एक फार सुंदर विश्लेषण अतुल लिमये जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह आहेत त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या एका कार्यक्रमामध्ये फार सुंदर पद्धतीने अत्यंत सॉफ्टली त्यांनी ते समजावून सांगितलं की त्यांचा जेव्हा काही पोलिसांशी संवाद झाला आणि त्या पोलिसांनी सांगितलं की काही तरुण मुली या ज्या पद्धतीने हावभाव करत होत्या किंवा ज्या पद्धतीची भाषा वापरत होत्या तर ती काही योग्य नाही आहे. हा प्रश्न त्यांच्या आंदोलनाचा काय विषय होता, त्यांची जी तीव्रता होती, त्यांची जी भावना होती, त्या भावनेबद्दल प्रत्येकाला निश्चितपणे आदर आहे आणि प्रत्येकाचं म्हणणं अगदी सगळ्यांनी त्यांचं योग्य मानलेलं आहे. पण हावभाव
तुम्ही एखादी गोष्ट सांगताना ती कशा पद्धतीने करायला पाहिजे. मला वाटतं दयाशंकर तिवारींचा आक्षेप हा प्रफुल्ल गुडधेंच्या हावभावावर आहे. मुळात एक भाग आपण याच्यामधला अजून एक जाणून घेतला पाहिजे. प्रफुल्ल गुडधे हे प्रफुल्ल गुडधे असतील, त्यांचे वडील असतील विनोद गुडधे पाटील, हे दोघेजण फार सेन्सिटिव्ह नेते आहेत. पुष्कळदा म्हणजे अनेक जण म्हणतात की प्रफुल्ल गुडधे असतील किंवा विनोद गुडधे असतील ते भावनिक आणि हळवे आहेत आणि अनेकदा त्या याच्यातनं म्हणजे एखाद्या समस्येवर बोलताना ते फार जीव ओतून अशा पद्धतीने बोलतात. पण काय होतं की पब्लिकमध्ये जो नेता वावरत असतो त्याला थोडं सांभाळून राहणं हे फार आवश्यक आहे. आणि आता त्यांनी नव्याने काँग्रेसची धुरा हातात घेतलेली आहे. विकास ठाकरे जवळजवळ त्या पदावर 10-12 वर्षापेक्षा जास्त होते आणि आता त्यांनी ती धुरा हातात घेतल्यानंतर निश्चितपणे प्रत्येकाला त्यांच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्याच्यामुळे त्या संदर्भात त्यांनी थोडंसं जबाबदारीने वागणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत, ते स्वतः अभ्यासू आहेत. अभ्यासू असं त्यांची ओळख आहे. इवन त्यांचे वडील देखील हे अत्यंत एक प्रामाणिक राजनेता म्हणून ओळखले जातात. ते भाजपमध्ये मंत्री झाले, पण भाजप त्यांनी सोडण्याचं कारण कुठेतरी त्यांच्या विचारांची दिशा त्यांना ते पटलं नाही आणि त्याच्यामधनं ते बाहेर आले. पण मुळात एखाद्या नेत्यांनी पब्लिकली असं बोलताना त्यांनी जरी म्हणजे लोकांची जरी त्याबद्दल चीड असली तरी एखादा नेता असं केल्यानंतर एक वेगळं त्याचं इम्प्रेशन तयार होतं. त्यामुळे त्यांनी हे करू नये. आणि दयाशंकर तिवारींनी जी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हेच म्हटलं त्या याच्यावर. आणि याच्या आता म्हणजे दोघांमध्ये याही आधी जेव्हा जेव्हा मध्यंतरी एक मोठा पाऊस नागपूरकरांनी अनुभवला आणि त्याच्यानंतर वॉटर लॉगिंग ज्या पद्धतीने झालं, पाणी जागोजागी साचलेलं, सोमलवार शाळेमधल्या मुलांना अक्षरशः रोपवेनी बाहेर काढावं लागलं. त्याच्यासाठी NDRF नंतर NMCची बचाव चमू तिथे त्यांनी हे केलं. महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर हे स्वतः तिथे जातीने उपस्थित होते. त्या भागाची नगरसेविका आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी तिथे उपस्थित होत्या प्रत्यक्षात. पण असा प्रसंग निश्चितपणे त्या अधिकाऱ्यांचं आणि शिवानी दाणींसारख्या नेत्यांचं कौतुक करायला पाहिजे. पण तो जे वॉटर लॉगिंग आहे त्याच्यामुळे ते एक्सपोज झालं. त्याच्यावरही प्रफुल्ल गुडधेंनी फार मोठ्या प्रमाणात त्यांनी आरोप केले आणि ते स्वतः त्यांनी नागपूरचा जेव्हा दौरा केला तेव्हा त्यांना जे काही ऑब्झर्वेशन त्यांचे होते त्याच्यातनं त्यांनी जे निरीक्षण केलं त्याच्यातनं देखील त्यांनी आरोप केले दयाशंकर तिवारींवर. त्याहीवर दयाशंकर तिवारी नंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन अर्थात त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण वॉटर लॉगिंग झालेलं आहे आणि त्याचा लोकांना त्रास झाला. आपल्याला माहीत असेल नरेंद्रनगर जे बेसमेंट आहे, अंडरपास ज्याला आपण म्हणतो, तिथे PWDने एक प्रयोग केला होता आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून याच्या आधीचा पाऊस जो होता त्या पावसात त्याला फारसं झालं नाही, पण जो नंतरचा पाऊस आला त्याच्यामध्ये अक्षरशः एक थार गाडी त्याच्यामध्ये बुडून गेली होती. त्याच्यामुळे हा एक भाग जो आहे की लोकोपयोगी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये कुठेतरी प्रशासनाला निश्चितपणे काही ठोस पावलं. आणि जे प्रफुल्ल गुडधेंनी म्हटलं की ज्या काही आपल्याकडे कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज सुरू आहे त्याचा हा मोठा परिणाम आहे, त्याच्यामुळे हा लोकांना त्रास झालेला आहे. आणि ते निश्चितच आहे की कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये कुठेतरी नीट मॉनिटरिंग झालं नाही आणि ते नीट न झाल्यामुळे हा वॉटर लॉगिंगचा भाग आला. त्याच्यामुळे पण सध्या हा आता दयाशंकर तिवारी आणि प्रफुल्ल गुडधे यांच्यामध्ये एक जोरात शाब्दिक युद्ध सुरू झालेलं आहे. ते कुठे थांबतं ते बघावं लागेल.